जळगाव शहरातून गेलेल्या नागपूर ते मुंबई या रस्त्याच्या ठिकाणी आपण आहोत। या ठिकाणी आपण पाहू शकतो की हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे, या ठिकाणी जळगाव मार्गे मुंबईहून नागपूरकडे आणि नागपूरकडून मुंबईकडे येणारे वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ आहे। गेल्या 15 दिवसांपासून आपण पाहू शकतो की जळगाव ते तरसोद हा बायपास रस्ता सध्या बंद आहे। त्या कारणामुळे जळगाव शहरातून ही वाहतूक अडवण्यात आली आहे। आपण पाहू शकतो की या जळगाव शहरातील इच्छादेवी चौक परिसरातील हा जो भाग आहे, या नागपूर ते मुंबई रस्त्यावर जात असलेल्या या रस्त्यावर भला मोठा खड्डा पडलेला आहे। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर रात्री अपरात्री हा खड्डा दिसत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी मोठ्या अपघात होण्याची शक्यता आहे। आपण टेपच्या सहाय्याने जर मोजलं तर जवळपास हा जो रस्ता आहे, जवळपास माझ्या माहितीप्रमाणे या ठिकाणी जवळपास 5 फुटाचा जो चौडा रस्ता आहे, तो पूर्णपणे 5 फुटाहून अधिक आहे। या ठिकाणी पाहू शकतो की 103 सेंटीमीटर, सॉरी 103 इंच या ठिकाणी आहे। जवळपास हे 7 ते 8 फूट हा जो चौडा आहे आणि याची जर खोली बघितली तर आपण जवळपास पाहू शकतो की आपण 6 इंच हा खोल रस्ता आहे, हा गड्डा आहे। या गड्ड्यामुळे काय होतं, पावसामुळे या ठिकाणी पाणी साचतं, परिणामी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अपघात होऊ शकतो। त्यामुळे गेल्या महिन्यामध्ये या ठिकाणी एक महिला, भाजीपाला विक्रेता महिलेचा एका ट्रकने चिरडून त्यांचा मृत्यू झाला होता। तरी देखील येथील नईचे अधिकारी असेल किंवा संबंधित विभागाचे प्रशासन अधिकारी या ठिकाणी अद्यापपर्यंत असे गड्डे बुजलेले नसल्या कारणामुळे या ठिकाणी अपघाताचा धोका निर्माण झालेला आहे। गेल्या अनेक वर्षांपासून जळगाव शहरातील ही मागणी आहे की हा रस्ता चांगला व्हावा, हे गड्डे बुजले जावे, परंतु रात्री अपरात्री या ठिकाणी दुचाकी धारकांनी या ठिकाणी अपघात देखील घडलेले आहेत। आपण पाहू शकतो की हा जो डिवायडरचा रस्ता आहे, या ठिकाणी देखील डिवायडर देखील नादुरुस्त आहे, त्याची केबल देखील उघड्यावर पडलेली आहे। अचानकपणे केव्हाही काही होऊ शकतं। अपघात जर झाला किंवा ही केबल तुटली तर या ठिकाणी विजेचा धक्का देखील लागू शकतो। त्यामुळे आता गेल्या अनेक वर्षांपासून जळगाव नागरिकांची मागणी आहे की हा जो अशा पद्धतीने जो रस्ता खड्डा पडलेला आहे, या खड्डा बुजवण्यात आलेला नाही। नईचे अधिकारी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे। त्यामुळे आगामी काळामध्ये हा जर रस्ता अजून जर बुजला नाही तर या ठिकाणी एखाद्याचा जीव जाऊ शकतो। त्यामुळे नागरिकांकडून अशी मागणी आहे की हा जो रस्त्यावर पडलेला मोठा खड्डा आहे, हा तातडीने बुजवण्यात यावा आणि परिणामी होणाऱ्या काळामध्ये जी दुर्घटना आहे ती घडणार नाही। त्यामुळे आता याकडे नईचे अधिकारी याकडे लक्ष देणार आहेत की नाही, असा प्रश्न आता या ठिकाणी उपस्थित केला जात आहे। जितेंद्र कोतवाल, LS मराठी, जळगाव।